पाचोरा तालुक्यातील वरखेड या गावात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पिंपळगाव शहर पोलिसांनी छापा टाकत संशयित एका आरोपीस ताब्यात घेत पिंपळगाव शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे। सर्रासपणे सुरू असलेला हा वेश्या व्यवसाय चालवित असल्याचं त्यांच्या निदर्शनास आल्याने पिंपळगाव शहर पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा यांनी तात्काळ उपविभागीय पोलीस अधिकारी पाचोरा भाग यांना कळवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार यांना सदर ठिकाणी पिंपळगाव शहर पोलीस स्टेशनकडील स्टाफसह छापा टाकून कायदेशीर कारवाई करण्याबाबत आदेशित केल्याने पथकात पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार यांचे सोबत सहपोनी कल्याणी वर्मा, पोलीस हेड कॉन्स्टेबल अतुल पवार, पोलीस हेड कॉन्स्टेबल अभिजित निकम, पोलीस नाईक राहुल बेहरे, पोलीस कॉन्स्टेबल नामदेव इंगळे, पोलीस कॉन्स्टेबल अमोल पाटील, पोलीस कॉन्स्टेबल दीपक सोनोने, पोलीस कॉन्स्टेबल योगिता चौधरी, पोलीस कॉन्स्टेबल सागर पाटील, 2 पंच व पंटर अशांसह वरखेडी गावी जाऊन संशयित आरोपी नामे हैदर वय 45 वर्ष याचे वरखेडी येथील राहत्या घरात पंटर फाटवून छापा टाकला असता सदर घरात तो त्याच्या आर्थिक फायद्यासाठी महिलांना तेथे बोलावून त्यांचे मार्फतीने स्वतःच्या फायद्यासाठी वैश्य व्यवसाय करून त्या मोबदल्यात त्यांना थोडेफार पैसे देऊन कुंडणखाना चालवित असताना मिळून आल्याने सदर संशयित आरोपी विरुद्ध पोलीस हेड कॉन्स्टेबल अतुल पवार यांचे फिर्यादीवरून पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन येथे दिनांक 4 डिसेंबर 2025 रोजी गुन्हा नंबर 352/2025 स्त्रियांचा व मुलींचा अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम 1956 चे कलम 345 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असल्याची माहिती आज दिनांक 5 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 8 वाजता हाती आले आहे। सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा ह्या करीत आहेत। आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका।